या प्रसंगानंतर बापूची अब्रू शाबूत राहिली, पण सरपंच होणं मात्र जवळजवळ अशक्यच झालं. आणि याला जबाबदार बापूच होता. खटला लढवताना अण्णांपासून गावकऱ्यांना वेगळे करण्याचे साधे धोरण त्याने पाळले नव्हते. त्यामुळे जेव्हा निकालाची बातमी आली, तेव्हा सगळ्यांना आपलाच विजय झाल्यासारखे वाटले. घराघरातून साखर वाटली गेली आणि हा बापूचा पराभव होता. बापूला सरपंच होऊ द्यायचा नाही. मित्राला स्वतःची काळजी नसली तरी आपल्याला घेतली पाहिजे, या निर्धाराने दिनकर कामाला लागला. निकाल लागून 8-10 दिवस झाले होते. बापू दाभोळला गेला होता. निकालाचे वादळ शांत झाले होते. बापूने सरपंच होण्याचा नाद सोडला आहे, अशी बातमी सगळीकडे पसरली होती. पण मध्येच काय झाले कळले नाही. पुन्हा वादळ येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली. दिनकरच्या कानावर बातमी आली आणि नेहमीप्रमाणे घाबरून त्याचे पाय बापूच्या घराकडे वळले. त्याने ती बातमी राधाला सांगितली. बापू दाभोळला गेला असल्याचे राधाने सांगितल्यावर दिनकरला जरा बरे वाटले. म्हणाला, बापू इथे नाहीये तर त्याच्यावर आळ तरी येणार नाही. राधा म्हणाली, बापू परदेशात जरी गेला तरी हे लोक त्याच्यावर आळ घ्यायला मागे पुढे बघणार नाहीत. राधाने घाबरून आता काय करायचे असे विचारले. म्हणाली, बापूला तार करून बोलवायचे का? पण बोलवले आणि त्याला कारण पटले नाही तर तो बंगला डोक्यावर घेईल. दाभोळला कसल्या तरी महत्वाच्या कामाने गेला आहे. दिनकर म्हणाला, मूर्ख माणूस आहे बापू. फक्त पैसे मिळवायची आणि खर्च करायची अक्कल आहे त्याला. व्यवहाराच्या नावाने मात्र भोपळाच आहे. तार तर करतो, पुढचे पुढे बघू. त्यांचे हे बोलणे सुरू असतानाच भूतवाडच्या मावशीच्या शेजारी राहणारा आबा तिथे आला. त्याला असे अचानक आलेले पाहून दिनकरला आश्चर्य वाटले. आबाने बापूबद्दल विचारल्यावर तो दाभोळला गेल्याचे त्याला सांगितले. आबा दिनकरला म्हणाला, बापूची मावशी खूप आजारी आहे. हे ऐकून राधा घाबरली. तिने भीत भीतच काय झाले म्हणून विचारले. आबा म्हणाला, चिंचेवर चढत असताना पडली. कदाचित माकड हाड मोडले असावे. अंथरुणातच पडून आहे. त्यात तिचा मुलगा बाब्या आला आहे. तो एक तिला खूप त्रास देतोय. आल्यापासून घरात नुसती भांडणे सुरू आहेत. बाब्याने बापूच्या आईला, ऐशीला सुद्धा घरातून हाकलून दिले आहे. त्या आता मुरडीला दुसऱ्या बहिणीकडे, अक्काकडे गेल्या आहेत. पण सासूबाईंना का हकलले असे राधाने विचारले. तेव्हा आता मावशीचे वय झाले आहे. कधी मरेल ते सांगता येत नाही. तिची इस्टेट तिने ऐशीला दिली तर काय करायचे अशी भीती वाटल्याने बाब्याने तिला हकलून दिले. राधा म्हणाली, पण बापू महिन्याला मावशीला पैसे पाठवतो. मावशी काही बोलल्या नाहीत का त्यांना? आबा म्हणाला, बाब्याने आल्यापासून एकच धरून ठेवले होते. ही घाणेरडी बाई घरात नको म्हणून. आणि मावशी तरी काय बोलणार या आडदांडापुढे? तिचे सुद्धा वय झाले आहे. एका डोळ्यानेही आता तिला कमी दिसते. सासूला हकलून दिले आणि मावशी सुद्धा अंथरुणात पडून आहे. हे ऐकून राधाला वाईट वाटले. आबा निरोप देऊन निघून गेला. दिनकर म्हणाला, आता तर बापूला तार करावीच लागेल. राधाने कागदावर लिहून दिले, मावशी अत्यवस्थ, लवकर निघा. दिनकरने तो कागद हातात घेतला. राधा रडकुंडीला आली होती. या सगळ्याचा शेवट काय होणार हे तिला कळत नव्हते. दिनकर म्हणाला, आता व्याघ्रेश्वराचे नाव घ्यायचे आणि जे सुचेल ते करत राहायचे. राधाने दिनकरला विचारले, मी भूतवाडीला जाऊ का? तिथे मावशीची काळजी घ्यायला कोणी नाहीये. दिनकर म्हणाला, गेलीस तर उत्तम होईल, पण एकटी जाऊ नकोस. कोणाला तरी बरोबर घेऊन जा. एवढे बोलून दिनकर गेला. राधा मावशीच्या घरी गेली तेव्हा बाब्या विडी फुंकत बसला होता. राधाने त्याला तिची ओळख सांगितली तसे ते दोघे आत मावशीकडे आले. बाबू खाली बसला आणि आईला त्याने बापूची बायको, तिची सुनबाई आल्याचे सांगितले. मावशीने राधाकडे बघितले. म्हणाली, बस बाळ, नातवाला का नाही आणले? आणि बापू कुठे आहे? राधा म्हणाली, मी घाईघाईतच आले, त्यामुळे बाळाला आणायला जमले नाही आणि त्यांना तार केली आहे. ते उद्यापर्यंत येतील. ते ऐकून मावशीच्या डोळ्यात पाणी आले. मावशीने विचारले, तुला वेळ आहे ना बसायला? राधा म्हणाली, मी राहायलाच आले आहे. चालेल ना मी राहिले तर? मावशी म्हणाली, जेव्हा करायला हवे होते तेव्हा तुझे कौतुक माझ्या हातून झाले नाही. आता चालेल म्हटले तरी काही कौतुक नाही. राधा म्हणाली, तुम्ही आधीच का नाही कळवले? मी लगेच आले असते. मावशी म्हणाली, कुठल्या तोंडाने तुला बोलवणार? राधाने मावशीसाठी गड्याकडून गादी मागून घेतली आणि त्याच्यावर मावशीला झोपवले. तिने मावशीची तिला जमेल तशी सेवा केली.
दुसऱ्याच दिवशी बापू दाभोळहून आला. मावशीचा तो अस्थिपिंजर देह पाहून त्याला भडभडून आले. तो रडू लागला. मावशी म्हणाली, रडू नकोस. अरे माणूस केव्हा तरी मरणारच. आता यातून काही मी उठणार नाही. फार फार तर 8 दिवस जातील. सुरुवातीला मी वाईट दिवस काढले, पण शेवटी माझे काही वाईट झाले नाही. माझा बाबू परत आला. माझी सुनबाई मला भेटायला आली. हे तर माझे किती मोठे भाग्य. आता फक्त ऐशी आणि अक्काला बोलवून घ्या, म्हणजे झाले. तुला चांगली बायको मिळाली बापू. आम्ही उगाच तिला नावे ठेवली. एवढ्या श्रीमंतीत राहिली, पण काल आल्यापासून माझी सगळी सेवा करत आहे. मलाच लाजल्यासारखे झाले आहे. माझ्या या दुखण्यामुळे तिला यायला मिळाले आणि त्यामुळे माझा तिच्याविषयीचा भ्रम नाहीसा झाला. आता रडू नकोस. सगळ्यांना धरून राहा. मग मावशीने बाबूला बोलावले. त्याला सुद्धा म्हणाली, बापूला धरून राहा. लोक काहीही म्हणाले तरी त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. मग हसून म्हणाली, इस्टेट तुझ्या नावावर केली आहे. तुलाच द्यायची होती ती. आता लग्न कर आणि सुखात राहा. मावशी पुन्हा बापूला म्हणाली, सरपंच होण्याचे वेड डोक्यातून काढून टाक. ती जागा आजपर्यंत कोणालाच लाभली नाहीये. बापू म्हणाला, सरपंचाच्या जागेसाठी मी आता स्वतःहून काहीही करणार नाही असे तुला वचन देतो. आणि तू बाबूचीही काळजी करू नकोस. तो माझा भाऊच आहे. मावशी म्हणाली, ऐशीला सुद्धा सोडू नकोस. बापू म्हणाला, आईला सुद्धा नाही सोडणार. फक्त तिला माझ्याकडे येऊ दे. मी सगळं करतो. तू आता स्वस्थ पडून राहा. तुला श्वास बघ किती जोरात लागला आहे. त्या रात्री मावशी मरेल असे कोणालाच वाटले नव्हते. त्या रात्री गारंबीला काहीतरी धुमधाम उडणार आहे असे बापूने ऐकले होते. आणि रात्री 9च्या सुमारास गुरव ब्राह्मणांची भयंकर मारामारी सुरू झाल्याची बातमी भूतवाडीला येऊन धडकली. आणि त्या पाठोपाठ दिनकरचा बापूला निरोप आला. असशील तसा निघून ये. तुझ्या अब्रूचा प्रश्न आहे. मावशीला सांगून बापू घाईघाईने गारंबीकडे निघाला. वंद्याच्या वाकणापाशी धुळीचे लोट उठत होते. गारंबीची बहुतेक सगळी ब्राह्मण मंडळी रक्तबंबाळ झाली होती. दगडफेक चालू होती. बापूने एवढी मोठी मारामारी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. पण या मारामारीचा आणि आपल्या अब्रूचा काय संबंध, हे मात्र त्याला समजेना. बापूने ओरडून हे सगळे काय चालले आहे असे विचारण्याचा प्रयत्न केला, पण त्या गोंधळात त्याचा आवाज कोणालाच ऐकू गेला नाही. शेवटी बापू त्या गर्दीत घुसला. त्याच्या बंगल्याजवळच मारामारीला सुरुवात झाली होती. त्याच्या बंगल्यावर सुद्धा दगडफेक सुरू होती. दगडफेक थांबवा असे बापू पुन्हा ओरडला, पण त्याचा आवाज कोणाला गेला नाही. 1-2 दगड त्याच्याही डोक्याला चाटून गेले. एवढ्यात त्याला दिनकर दिसला. तो धावतच त्याच्याकडे गेला आणि तू सुद्धा यांच्यात आहेस असे विचारले. दिनकर म्हणाला, काल तुला तार करून आलो आणि येऊन बघतो तर पाट कोरडा पडला आहे. या गुरवांनी कालपासून पाणी तोडले आहे. बाग जाऊन बघ, भेगा पडल्या आहेत जमिनीला. अरे पण असे एकाएकी काय झाले? दिनकरने बापूला बाजूला घेतले. म्हणाला, तू आधी बाजूला हो, नाहीतर तुला मार पडेल. आजची ही मारामारी तुझ्यावरून सुरू आहे. बापूला हे ऐकून आश्चर्य वाटले. दिनकरने सांगितले की गुरवांचे म्हणणे आहे, बापूला सरपंच करा तरच पाणी सोडतो. त्यामुळे सगळे लोक तुझ्यावर चिडले आहेत. बापू म्हणाला, मला यातले काहीच माहित नाही. माझा याच्याशी काहीच संबंध नाहीये. दिनकर म्हणाला, तू म्हणतोयस ते खरे आहे, पण लोकांना पटले पाहिजे ना. सगळे तुझ्या नावाने ओरडत आहेत. बापू दिनकरचे पुढचे ऐकायला तिथे थांबला नाही. तो त्याच्या बंगल्याकडे वळला. बागेतून वाकणाच्या वरच्या बाजूला झाला आणि गुरवांच्या गर्दीत घुसला. बाहेरगावच्या लोकांनाही गुरवांनी मारामारीसाठी बोलावले आहे हे त्याच्या लक्षात आले. तिथे मारामारी करणाऱ्या रामा भिकूला त्याने हा सगळा काय प्रकार आहे असे विचारले. ते म्हणाले, बापू शेठ, तुम्ही यात पडू नका. आता काहीही झाले तरी तुम्हाला सरपंच केल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही. बापू म्हणाला, पण अशा मार्गाने सरपंच झालेले मला आवडणार नाही. माझी निवड झाली तरी मी नाकारीन. रामा भिकू म्हणाले, आम्ही तुमच्यावर एवढा जीव टाकतो आणि असे काय बोलता तुम्ही? पण बापू ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो म्हणाला, तुम्ही मारामारी थांबवता का मी मध्यावर जाऊन उभा राहू? जो काही दगडांचा मारा करायचा आहे तो माझ्यावर करा. इतक्यात बापूला एक दगड लागून त्याच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. रामूने त्याला आडोशाला घेतले. बापू म्हणाला, माझी काळजी करू नका. कसलाही अनर्थ व्हायच्या आधी ही मारामारी थांबवा आणि पाणी सुरू करा.
हे असे मारामारी करून मला नको आहे काही. असे करून मी सरपंच झालो तरी मारामारी करून सरपंच झाला असे सगळे म्हणतील. हे लोक मला ब्राह्मण मानायला तयार नाहीयेत. मला वाळीत टाकले आहे सगळ्यांनी. त्यामुळे त्यांनीच मला निवडून देण्यात मजा आहे. मारामारीसाठी मला लोक जमवता आले नसते का? गारंबीला बेचिराग करण्याची शक्ती माझ्याजवळ आहे. पण आपल्याकडे असलेल्या शक्तीचा दुरुपयोग करायचा नसतो. मी पाया पडतो तुमच्या, पण हे किळसवाणे प्रकार थांबवा. रामा पुढचे शब्द ऐकायला तिथे थांबला नाही. तो गर्दीतून पुढे आला आणि ओरडला, आम्ही पाणी सोडतो, मारामारी थांबवा. मारामारी थांबली. पण या मारामारीमुळे बापू सरपंच होण्याचा जो उरला सुरला संभव होता, तोही संपुष्टात आला. मारामारी थांबवताना बापूला जखम झाली, ही गोष्ट गावात सगळीकडे झाली. पण तरीही बापू विषयीचा गैरसमज काही दूर झाला नाही. भलत्याच मुद्द्यावरून गुरुवांनी पाणी अडवल्यामुळे दिनकर सारखा माणूस सुद्धा बिथरला होता. परिस्थितीला मिळालेली कलाटणी बघून बापूनेही लहानपणापासून उराशी ठेवलेली सरपंच होण्याची महत्वाकांक्षा सोडून दिली. पण दिनकर म्हणाला होता ते खरे होते. बापूचे ग्रह जोरात होते. बापूने सरपंच व्हावे अशी जणू व्याघ्रेश्वराचीच इच्छा होती. लवकरच अशी काही परिस्थिती बदलली आणि विरोधकांच्या नेत्यानेच, अण्णांनीच बापूला सरपंच करण्याला मान्यता दिली.